की सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। सुरुवात करूया शशांकराव यांच्यापासून, कारण काल जी महत्त्वपूर्ण बैठक झाली त्या बैठकीमध्ये ते सुद्धा सहभागी होते। शशांकजी, आत्तापर्यंत 3 बैठका झाल्या, तेच उपाय सांगितले जात आहेत। आज शेवटी तुम्ही आंदोलन करतायत, खरं तर संपाला सुद्धा हाक दिलेली होती तुम्ही सगळ्यांनी आणि त्याचं जे मतदान झालं ते मतदान म्हणतंय की संपावर गेलं पाहिजे। मग आज तुम्ही हे उपोषण का करता, हे थेट संपाचं हत्यार तुम्ही का उगारलं नाही? असं आहे, कामगारांनी संपाचा कौल दिलेला आहे, संप करावा म्हणून सांगितलं आहे, तरी आम्ही विचार केला, कारण BST ही लाईफलाईन मानली जाते मुंबईची। जर संपाचा हत्यार आत्ताच उपसला तर लोकांना त्रास होईल, म्हणून सुरुवातीला बेमुदत उपोषणाचा हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। यातूनही जर तोडगा निघाला नाही तर योग्य वेळी कामगारांनी जो संपाचा कौल दिला आहे त्याचाही वापर करण्यात येईल। सुहास सामंत आहेत आपल्याबरोबर, शिवसेनेच्या युनियनचे ते पदाधिकारी आहेत। सुहासजी, मला सांगा, सत्ताधारी पक्ष आहात तुम्ही, इतके वर्ष महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आहे, बेस्टमध्ये सुद्धा तुमच्या पक्षाचे अध्यक्ष राहिलेले आहेत। मुळात बेस्टवर ही वेळ का आली की त्यांना आज हे पाऊल उचलावं लागतंय आणि गेले 3 बैठकांमध्ये तोडगा का निघू शकत नाही? सत्ताधारी म्हणून तुम्ही प्रशासनावर अंकुश ठेवण्यामध्ये अपयशी ठरताय। मिल मजुरांचा प्रचंड संप झाला, त्याच्यात मिल मजूर संपला आणि मग मिलच्या ज्या प्रचंड प्रॉपर्टीज होत्या याची विल्हेवाट ह्या लोकांनी एकत्र हात करून लावलेली आहे। आज आपल्याला चित्र दिसतंय। आमची सुद्धा 1 लाख कोटीची प्रॉपर्टी आहे बेस्टची, जे बेस्टच्या 50 वर्षाच्या इतिहासाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मेहनतीने उभी केलेली प्रॉपर्टी आहे। ह्या प्रॉपर्टीवर जर कोणाचा डोळा नाही ना, अशी एक भीती मला वाटते। पण तरी ज्या पद्धतीनं सुहासजी म्हणतायत, खरंच प्रयत्न केले जात आहेत का आणि त्या प्रयत्नांना यश का येत नाही? नाही, कसं आहे, आज ही जी परिस्थिती आहे तुम्ही बोलल्याप्रमाणे करा किंवा मराठी सगळ्यांच्या कामगारांसाठी आम्ही बघितलेली आहे आणि आम्ही भूमिका मोठ्या मनाने आम्ही तीच ठेवलेली आहे। ही सर्व युनियननी प्रत्येक, म्हणजे मला असं वाटतं 12 युनियन आहे, त्यातल्या 9-10 युनियन आम्ही एकत्र येऊन एक विचार केला। शशांकरावजींना आम्ही घेतलं बरोबर, त्यांना सांगितलं तुम्ही जो काय लढा देता त्याच्याबरोबर आम्ही आहोत, आम्हाला कामगारांचं हित हे एकमेव टार्गेट आम्हाला आहे। अजूनही तोडगा निघत नाही आहे। आता किती दिवसपर्यंत हे उपोषण चालतंय ते सुद्धा बघावं लागणार आहे, कारण तोडगा निघत नाही तोपर्यंत उपोषण सातत्यानं सुरू राहणार, असाच तुर्तास या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा कौल आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, IBN लोकमत, मुंबई।